तर आज बनवायची वेगळी रेसिपी आहे. मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज नाईट आहे, त्यामुळे आज दिवसभर घरीच असणार आहे. त्यामुळं आपल्याला जेवायला काहीतरी बनवायचं आहे. तर बनवणार आहे मी आज वेगळं काहीतरी. तर बनवायचं आहे आपल्याला आज बेसन नाही तर बेसन पोळी हे बनवायचं आहे. तर मला पण माहित नाही नेमकं मी काय बनवणार आहे. कांदा, टोमॅटो, मिरची तर चिरून ठेवलेलं आहे, पण अजून पण माझं डोकं चाललं नाही की काय बनवायचं. तर डाळ शिजवली, डाळ बनवलेली, भात बनवले. तर आपल्याला खायचं आज बेसन. बेसन शिकवतो तुम्हाला कसं करायचं. सर्वात पहिले मी टाकली जिरी आणि कांदा. कांदा असा परतून घ्यायचा, त्यानंतर टाकून घ्यायचे टोमॅटो आणि मिरची. मिरची टाकल्यानंतर काय हळद टाकायची. हळद तुमच्या मनाने टाका, किती टाकायची ती थोडीच टाका. नंतर तुम्ही जे बेसन घेतलंय ते कशात तरी टाका. मी टाकलंय ग्लासमध्ये पाणी ओतून ह्याच्यामध्ये टाकायचं. दाखवतो तुम्हाला कशात टाकायचं, काय टाकायचं. ह्याच्यामध्ये टाकल्यावर ह्यातल्या गाठी फोडायच्या, याने ती चिटकून बसणार नाही. तर असं बनवतात बेसन. तुम्ही पण ट्राय करा रूमवर कोण कोण असेल तर पुण्यात. तर आपली रेसिपी झालेली तयार. जिरा भात आणि डाळ आणि बेसन. तर कमेंट मध्ये सांगा भावांनो बेसन कसं झालेलं आहे. बेसन हे चांगलं झालेलं आहे. डाळ आणि जिरा भात म्हणजेच राईस. सोपी रेसिपी म्हणलं तर रूमवर फक्त बेसन आणि जिरा राईस. तर आज मी बनवलेलं आहे, खूप दिवसातनं बनवलेलं आहे. आज मी एकटाच आहे, मी एकटाच खाणार. मी एकटा नाही तर सोबत तुम्ही पण आहात. तर भेटतो मी जेवण केल्यानंतर. तर मग अशी कोल्ड्रिंक प्यायला बाहेर गेलो होतो. म्हणले गाडी बसलो. नंतर पुढे गेलो, काय म्हणतो कोल्ड्रिंक प्यायला जायचं. कोल्ड्रिंक पिलो आणि येताना उद्या होळी, तर दिसतंय तुम्हाला कलर टाकला येता. आता उद्याच्या ब्लॉग मध्ये. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्या. गुड नाईट.